तर मंडळी, आमच्या मामाच्या लग्नाच्या निमित्ताने लग्नाचा गोंधळ ठेवला आहे, तर तो आपण पाहूया. बघ ना, तू खाली का वाटतं? एक बघतोय रागाने बघतोय का कशाने बघतोय नुसतं दात दाखवतोय दाताने पुरा झालाय यंदाच्या सालात वाजलं पाहिजे लग्न काय होईल मामाच्या पोरी संग होईल डायरेक्ट मामाची बोर का बाकी दुसरी नको का नाही पण मामाला मुलगी असेल तर भेटन ना इकडे समोर समोर दिवट्याच्या मामाला पोरगी आहे का त्याच्या आधी मामाचं लग्न झालं का त्याला विचारून बघा
दिवट्या झालंय का रे मामाचं लग्न आहे का पोरगी आहे एवढा लाजला म्हणजे आहे बुवा उगाच बसलाय का एवढा पण आपला दिवटा मुका आहे बुवा तो ते काय मोठं झाला तुम्ही मागून कांदा लावायला लागेल तेव्हा बघतो पहिले ह्याला विचारतो दिवट्या बोलतो का रे बोलतोय वा आवाज लागलाय पलीकडचा काय झालंय बघतो तू बोलतो का हो बोलतोय तू पहिलेच बाटले घेऊन बसला त्याच्यामुळे आवाज हा त्याच्या कडेला लागते बाटली तेव्हा वरचा लागतो नाही तर नुसता कापत बसतो तू बरोबर आहे का नाही दिवट्या कुठून बोलतो रे पुढून बोलतो अहो मागून कधी आठवण आली तर इमर्जन्सी साठी तू रे पुढूनच बोलतो तो काही सांगेल त्यांचं तू दिवटे का निवटे दिवटे एक भेटला वा आता दुसरा त्याचीच कॉफी करीना सांगा तू कोण रे हाय हा म्हणतो हितच हाय ना हा म्हणतो कोणता पण नाही तू कशातला रे हा पाण्यातला मग उगाच तुम्हाला म्हणलं नाही का हा दिवट्या नाही निवट्या ये दिवट्या पाण्यात कोण असतो म्हणतात कशाला म्हणतात काय खरं नाही बुवा दोघांच्या कानावरून गेलं सगळं तुझा झालाय का रे गोंधळ नाही हा काय म्हणतो 4-5 पोरं जेवा त्याच्या मुलाचा अशा आकडी बसले का 9 पोरांचा बाप वाटतंय का तुम्हाला अहो अजून बायको नाही तर पोराकडून होते बायको नाही म्हणला हे लग्न झालंय का तुझं हा नाही बुवा तुझं रे तुझं नाही बुवा तिघांचं पण तिघांचं नाही झालं लग्न करणार आहे का मोठा झालं आता लहान आहे अजून वयात नाही बसत मोजून 2-2 दाणं उच्चार तर देवावरती टाकतात आणि बायकोकडे बघतात तांदूळ कसं काय संपन ते काय बघतात माहितीये का बुवा नवरदेव म्हणतात आमच्या डोक्यावर टोपी आणि बायकोचं पदर काय वारेने उडून गेलं ते कसं दिसतंय बुवा बघा आता गुंड दिसतंय का नाही मग वरती पदर आला का नको आता ह्या साड्या काय बसतात का वरती ते लगेच सटकतात तुम्हाला समोर काय दिसतंय मजी दिसते आपल्या हातीन दिवट्याची फाटलेली पॅन्ट मला दिवट्या फाटले का नाही हो नवीन आजच घडी मोडली बंदासाठी तुझं रे तुझं दिवट्या खरं बोलतोय त्याची पॅन्ट जुनी आहे पण फाटली नाही हो त्याचा असं म्हणायचं बायको बोलते का नवरदेव बोलतोय घरी आहे ना बोलते का बोलते दोघांच्या बायका बोलतात पण ते कोणाशी माहितीये आपल्या नवरदेवशी अजून इथं मांडत कोणाशी आलेल्या बोलल्यात का बुवा बोलल्या ना कधी बोलल्या या दोघांच्या या दोघांशीच बोलल्या नाही म्हणतोय बुवा काय बोलल्या काय ऐकणार इकडं बायकोसाठी असा मालक भक्कम लागतो चारी खांदी पालाला पाहिजे बरोबर आहे का नाही अरे बरं हा नाही बुवा
मिशीन आजकाल चालत नाही पोराला. इकडे मिशीन कशी बाजूला पुशी केली बरोबर आहे का नाही. ते आजकाल गरमी जास्त वाटते त्याच्यामुळे सगळे लोक काढून टाकतात बुवा. बाई माणसासारखा गुलगुलीत चेहरा दिसला पाहिजे. बरोबर आहे का नाही. नवरदेव म्हणतो करणार बुवा, मग त्याचं सोल्युशन पण सांगायला लागेल बुवा. बरोबर आहे का नाही. सगळ्यांनी आरतीसाठी उभं राहायचं. करायला घरचे आहेत कुशल. लग्नाची तयारी करायला घरचे आहेत कुशल. त्यांच्यासाठी सीमाला आणले स्पेशल. गोंधळ्यांचे आभार मानून, घरच्यांचे आभार मानून, इतर सर्व पाहुणे मंडळीचे आभार मानून नाव घेतो मी. ताटात ताटात चांदीचं ताट, ताटात ताट चांदीचं ताट, स्नेहाई लेक आणली पादरी यांच्या घरात. मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याची खूण, मंगळसूत्री म्हणजे सौभाग्याची खूण. चेतन रावांचं नाव घेते पादिरांची सून.